मी अरुण घोडके. शिवचिंतन 10 मार्च इसवी सन 1707 मधील एक बातमीपत्र बादशाच्या दरबारातील असे आहे. त्यामध्ये तोरणा किल्ला जिंकल्याची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये लिहिले आहे की किल्ल्यातील मावळे जीवाच्या भयाने किल्ल्यातून बाहेर पडून तरबियत खानाला भेटले. बादशाही अधिकारी किल्ल्यात दाखल झाले. तरबियत खानाचा झेंडा किल्ल्याच्या दरवाजावरती लावण्यात आला. किल्ल्याच्या बंदोबस्ताची खबरदारी घेण्यात येत आहे. यावेळी तरबियत खानापाशी सुमारे 350 मराठी कैदी म्हणून आले आहेत. काय आज्ञा? तेव्हा बादशाने आज्ञा केली की 1.5 तासापर्यंत नौबती झाडण्यात याव्यात. तरबियत खानाला आज्ञा दिली की मराठ्यांना सोडून द्यावे, त्यांना हवे असेल तिकडे जाऊ द्यावे. तोरणा किल्ल्याचे नाव बदलून मिफ्ताहुल गैब असे ठेवण्यात यावे. मग बादशाने सर्वांना बक्षीस देण्याचा हुकूम केला. कोणाला हत्ती, कोणाला सिरपेच, कोणाला खिलती आणि तोरणा फतेह झाल्याबद्दल 15,000 दाम बक्षीस देण्यात आले. तोरणा किल्ल्याचे नाव बदलून मिफ्ताहुल गैब असे ठेवण्यात आले होते. ते आता बदलून फतेहुल गैब म्हणजे दैवी विजय ठेवावे अशी आज्ञा झाली. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.